Hello students, we have started the topic Basic Principles of Organic Chemistry. In this topic, today we are going to see classification based on carbon skeleton. You have studied the definition of organic compounds. Generally, organic compounds contain elements carbon, hydrogen or oxygen, nitrogen, sulfur, phosphorus and halogen. So these organic compounds are classified on the basis of carbon skeleton. यामध्ये कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनची चेन कशी आहे, त्या ऑर्गॅनिक मोलेक्युलचा शेप आणि साईज कसा आहे याच्यावरून यांचं प्रामुख्याने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. So generally organic compounds are classified into two main classes, open chain compounds and closed chain compounds. जे कंपाऊंड्स ओपन आहेत, जे असे ओपन आहेत याला ओपन दोन एंड असतात, मध्ये कोणत्याही प्रकारची ब्रांच नसते. असे जे कंपाऊंड्स आहेत यांना आपण ओपन चेन कंपाऊंड्स असं म्हणतो. आणि पुन्हा या कंपाऊंड मध्ये ब्रांच असणारे सुद्धा काही कंपाऊंड्स आहेत, यांना आपण ॲलिफॅटिक ओपन चेन कंपाऊंड्स असं म्हणतो. जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ओपन चेन कंपाऊंड्स मीन्स दे आर असायक्लिक कंपाऊंड्स. त्यांच्यामध्ये रिंग तयार झालेली नसते आणि लॅटिनमध्ये अशा कंपाऊंड्सना ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतात. पुन्हा दुसरा प्रकार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्लासिफिकेशन मध्ये क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा रिंग कंपाऊंड्स. जे कार्बनची चेन ही एकमेकाला जोडलेली असते आणि क्लोज्ड रिंग तयार झालेली असते. अशी क्लोज रिंग जर असेल तर या प्रकारच्या कंपाऊंड्सना सायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतात, जे सायकल फॉर्मेशन झालेलं असतं. तर एकूण जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये ओपन चेन किंवा असायक्लिक कंपाऊंड्स यांची संख्या जवळजवळ 80% इतकी आहे आणि क्लोज्ड चेन कंपाऊंड्स आहेत यांची संख्या 20 ते 25%. म्हणजे ओपन चेन कंपाऊंड्स हे जास्त प्रमाणामध्ये आहेत. सो दीज ओपन चेन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू क्लासेस. याच्यामध्ये पहिला क्लास आहे त्यांना स्ट्रेट चेन कंपाऊंड्स असं म्हटलंय. स्ट्रेट चेन म्हणजे कार्बनची चेन ही स्ट्रेट असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ब्रांचेस नसतात, म्हणजे अशी स्ट्रेट चेन आहे. हे एक ओपन एंड, हे दुसरं ओपन एंड, याच्यामध्ये ब्रांचेस नाही. अशा ओपन चेन कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येऊ शकतील. एन ब्युटेन, 4 कार्बन ॲटम हे नॉर्मल चेन मध्ये एकमेकांना जोडले, हे एक पहिलं ओपन एंड, हे दुसरं ओपन एंड. किंवा इथाइल अल्कोहोल उदाहरण घेता येऊ शकेल, हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. किंवा ऍसिटिक ऍसिड उदाहरण घेता येऊ शकेल, हा सुद्धा ओपन चेन कंपाऊंड आहे, याच्यामध्ये चेन ही स्ट्रेट आहे. असे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना स्ट्रेट चेन ओपन चेन कंपाऊंड असं म्हणतात. दुसरा प्रकार यामध्ये दिलेला आहे त्याला आपण ब्रँच्ड चेन कंपाऊंड्स असं म्हणलंय. दुसरा प्रकार आहे ब्रँच्ड चेन. इथं ब्रँच्ड याचा अर्थ काय दिलाय, यामध्ये कार्बनची शाखा असू शकते. आता एन ब्युटेनचा आयसोमर जर तुम्ही पाहिला तर तो आयसोमर असा दिलेला आहे. पण ही ओपन चेन आणि ही ब्रँच आहे, म्हणजे नंबर ऑफ ओपन एंड्स हियर आर इन्क्रीज्ड. 1, 2 आणि 3 ओपन एंड्स आहेत. स्ट्रेट चेन कंपाऊंड मध्ये ओपन एंड्स 2 होते. जर 2 पेक्षा अधिक ओपन एंड्स असतील, 3, 4 किंवा 5, म्हणजे वेगवेगळ्या ब्रँचेस त्यामध्ये जर असू शकतील तर अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण ब्रँच चेन कंपाऊंड्स असं म्हणतो. आणि या ब्रँच चेन कंपाऊंडचं नाव तुम्ही पाहिलेलं आहे आयसोब्युटेन. आयसोब्युटेन म्हणजे क्लास नंबर 1 तुम्हाला समजला. ओपन चेन कंपाऊंड्स, असायक्लिक कंपाऊंड्स, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, दे आर फर्दर क्लासिफाइड ॲज स्ट्रेट चेन कंपाऊंड्स अँड ब्रँच चेन कंपाऊंड्स. आता आपण क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा रिंग कंपाऊंड्स असं म्हणणार. जे कार्बन ॲटम एकमेकांना जोडले आणि त्यांची जर रिंग तयार झालेली असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण क्लोज चेन, सायक्लिक कंपाऊंड्स किंवा रिंग कंपाऊंड्स असं म्हणतो. नाउ दीज क्लोज चेन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाइड ॲज होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. यामध्ये होमो म्हणजे सिमिलर आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. होमोसायक्लिक कंपाऊंड्सनाच कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ही जी रिंग आहे
ती फक्त कार्बन ॲटमची बनलेली असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण होमोसायक्लिक कंपाऊंड्स किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणलंय. आणि त्या रिंगमध्ये जर कार्बन ॲटमच्या ऐवजी एखाद्या कार्बन ॲटमच्या ऐवजी हेटेरो ॲटम आलेला असेल, मग तो नायट्रोजन ॲटम असेल, ऑक्सिजन ॲटम असेल किंवा सल्फर ॲटम असेल, अशा प्रकारच्या रिंग कंपाऊंड्सना हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतात. आता हे जे होमोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत पुन्हा दोन क्लासेसमध्ये विभागलेले आहेत. ॲलिसायक्लिक होमोसायक्लिक कंपाऊंड्स अँड ॲरोमॅटिक होमोसायक्लिक कंपाऊंड्स. यामध्ये ॲलिसायक्लिक होमोसायक्लिक कंपाऊंड्स हे सॅच्युरेटेड प्रकारचे आहेत, संतृप्त आहेत. म्हणजे या प्रकारच्या रिंग कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन ॲटम एकमेकांना सिंगल बॉन्डनी जोडलेले आहेत. या ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन ॲटम्स हे एकमेकांना सिंगल बॉन्डनी जोडलेले आहेत. म्हणजे ते सॅच्युरेटेड आहेत, संतृप्त आहेत. या अल्केन प्रमाणे त्यांच्या प्रॉपर्टीज असू शकतात. आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण बॉन्ड लेंथ फॉर्म्युला दाखवू शकतो. 4 कार्बन ॲटम आहेत, एकमेकाला जोडले तर रिंग तयार झाली. इथं एक सिंगल बॉन्ड, दुसरा सिंगल बॉन्ड, म्हणजे या कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम जोडले असतील, प्रत्येक कॉर्नरला 2 हायड्रोजन ॲटम जोडले. या प्रकारच्या कंपाऊंडला आपण ॲलिसायक्लिक होमोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो आणि याचं नाव दिलेलं आहे सायक्लोब्युटेन. असाच कंपाऊंड असू शकेल सायक्लोप्रोपेन. किंवा 6 कार्बन ॲटम सिंगल बॉन्डनी जोडलेले असतील तर त्याला आपण ॲलिसायक्लिक होमोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. 6 कार्बन ॲटम आहेत म्हणून याचं नाव दिलंय सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन. सो दीज आर दी ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये दुसरा क्लास दिलाय ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमा हा लॅटिन वर्ड आहे, त्याचं मिनिंग दिलंय फ्रॅग्रंट स्मेल. जे स्वीट स्मेलिंग कंपाऊंड किंवा स्ट्रॉंग स्मेलिंग कंपाऊंड, या प्रकारच्या सर्व कंपाऊंड्सना स्ट्रॉंग स्मेल असतो. आणि या कंपाऊंडचं वैशिष्ट्य म्हणजे काय, यांच्यामध्ये अल्टरनेट मॅनर मध्ये डबल आणि सिंगल कोव्हलंट बॉन्ड्स असतात. म्हणजे हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत यांच्यामध्ये एकाआड एक डबल आणि सिंगल कोव्हलंट बॉन्ड्स असतात. या अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना स्ट्रॉंग स्मेल दिलेला असतो. या ॲरोमॅटिक कंपाऊंडचं उदाहरण घेता येऊ शकेल बेन्झिन रिंग. मगाशी आपण सायक्लोहेक्झेन बघितलं, त्या सायक्लोहेक्झेन मध्ये अल्टरनेट मॅनर मध्ये डबल आणि सिंगल बॉन्ड असतील, म्हणजे 3 पाय बॉन्ड्स आपण ऍड केले. एकाआड एक डबल आणि सिंगल बॉन्ड जर असतील तर या प्रकारची सिस्टीम जी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये असते त्यांना कॉन्जुगेटेड सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे या प्रकारच्या कंपाऊंडला कॉन्जुगेटेड कंपाऊंड असं म्हणलंय. याचा मोलेक्युलर फॉर्म्युला तुम्ही 10वी पर्यंत बघितला, C6H6 असं आहे. या कंपाऊंडचं नाव दिलंय बेन्झीन. आणि हा बेन्झीन स्वीट स्मेलिंग कंपाऊंड आहे किंवा प्लीझंट स्मेलिंग प्रकारचा कंपाऊंड आहे, म्हणून याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. आता हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत पुन्हा 2 क्लासेसमध्ये विभागलेले आहेत. बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये बेन्झिन रिंग असते असे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे बेन्झिनॉइड आहेत. समजा 2 बेन्झिन रिंग एकमेकांना जोडली, ही पहिली बेन्झिन रिंग आहे आणि दुसरी बेन्झिन रिंग आहे, हे एकमेकांना जर जोडलेले असतील तर या कंपाऊंडचं नाव दिलं आहे नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन म्हणजे डांबर गोळी. हा स्ट्रॉंग स्मेलिंग कंपाऊंड आहे, याचा स्मेल तुम्हाला माहित आहे. सो दिस नॅफ्थॅलिन इज बेन्झिनॉइड टाइप ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड. किंवा बेन्झिन रिंगलाच एका हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट OH ग्रुपने झालेली असेल, OH ग्रुप डायरेक्ट जोडलेला असेल, या प्रकारचा कंपाऊंड आहे बेन्झिनॉइड आणि याचं नाव दिलं आहे फिनॉल. आणि जर त्या कंपाऊंड मध्ये कार्बनची चेन असेल आणि बेन्झिन रिंग नसेल, कार्बनची चेन असेल आणि बेन्झिन रिंग जर नसेल तर त्या प्रकारच्या होमोसायक्लिक ॲरोमॅटिक प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो. द नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये आपण 7 कार्बन ॲटमची रिंग घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 कार्बन ॲटम झाले. अल्टरनेट मॅनर मध्ये डबल बॉन्ड झाले, इथं डबल बॉन्ड आहे आणि या एका कार्बन ॲटमला ऑक्सिजन ॲटम डबल बॉन्डने जोडलं. या प्रकारचा कंपाऊंड यामध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन ॲटम आहेत किंवा 6 पेक्षा कमी कार्बन ॲटम असतील तर त्या प्रकारच्या कंपाऊंड्सना नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणलंय. आणि या कंपाऊंडचं नाव दिलंय ट्रोपोन. TROPONE. इट इज नॉन बेन्झिनॉइड टाइप ऑफ दी ॲरोमॅटिक कंपाऊंड. इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि नॉन बेन्झिनॉइड प्रकारचे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता पुन्हा या
ऑर्गेनिक कंपाऊंड्स मध्ये क्लोज चेन कंपाऊंड मध्ये हिटेरोसायक्लिक कंपाऊंड्स दिलेले आहेत. हिटेरो म्हणजे डिफरंट ॲटम. या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटमच्या ठिकाणी जर नायट्रोजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम किंवा सल्फर ॲटम आलेला असेल आणि ती रिंग जर बाकीचे कार्बन ॲटम्सनी जोडलेली असेल तर या प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण हिटेरोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतो किंवा हिटेरोसायक्लिक रिंग कंपाऊंड्स असं म्हणू शकतो. या हिटेरोसायक्लिक मध्ये पुन्हा दोन प्रकार पडले आहेत, हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड्स आणि हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स. आता हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये समजा बेन्झीन रिंग मध्येच एका कार्बन ॲटमच्या ऐवजी नायट्रोजन ॲटम आपण घेतला, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत आणि एका कार्बन ॲटमच्या ठिकाणी नायट्रोजन ॲटम आला, या नायट्रोजन ॲटमची व्हॅलेन्सी 3 दाखवलेली आहे. हा जो कंपाऊंड आहे तो हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक प्रकारचा कंपाऊंड आहे. याचं नाव दिलेलं आहे पिरिडीन. द नेम ऑफ कंपाऊंड इज पिरिडीन. किंवा या कंपाऊंड मध्ये समजा ही अशी रिंग आहे, अल्टरनेट मॅनर मध्ये डबल सिंगल बॉन्ड्स आहेत आणि इथे NH जोडलेला असेल तर हा हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक प्रकारचा कंपाऊंड आहे. याचं नाव दिले पायरॉल. PYRROLE पायरॉल. हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक प्रकारचा कंपाऊंड आहे. अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड्स असल्यामुळे याला एरोमा आहे, स्ट्रॉंग स्मेलिंग प्रकारचा तो कंपाऊंड आहे. किंवा याच्यामध्येच असाही कंपाऊंड घेता येऊ शकेल, वेगळा हेटेरो ॲटम आपण ऑक्सिजन घेतला, या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव दिले फ्युरॅन. जे 12वी मध्ये बायोमोलेक्युल्स या टॉपिक मध्ये या फ्युरॅनचा डिटेल स्टडी आपण करणार आहोत. सो दीज टाइप्स ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक टाइप ऑफ दी कंपाऊंड्स. पुढचा क्लास दिलेला आहे त्याला आपण हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलंय. आता इथे नॉन एरोमॅटिक याचा अर्थ काय, त्यांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रॉंग स्मेल नसतो आणि स्ट्रॉंग स्मेल नसल्यामुळे त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहे, फक्त सिंगल बॉन्ड असणारे कंपाऊंड आहेत. आता जे उदाहरण आपण पायरॉल बघितलं त्या पायरॉल मध्येच आपण किंवा पिरिडीनचं जे उदाहरण आपण बघितलं त्या पिरिडीन मध्येच इथं नायट्रोजन ॲटमला H ॲटम दाखवायचा कारण व्हॅलेन्सी याची 3 व्हायची आणि पाय बॉन्ड तेवढे काढून टाकले. या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव दिले पिप्रिडीन. आणि पिप्रिडीन हा हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आहे. पाय बॉन्ड नसल्यामुळे अल्टरनेट मॅनर मध्ये डबल आणि सिंगल बॉन्ड्स नसल्यामुळे याला स्ट्रॉंग स्मेल नाही, तो हिटेरोसायक्लिक आहे. कारण हेटेरो ॲटम नायट्रोजन ॲटम या रिंग मध्ये आलेला आहे आणि अल्टरनेट मॅनर मध्ये डबल सिंगल बॉन्ड्स नाहीत, म्हणून त्याला आपण हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक टाइप ऑफ कंपाऊंड असं म्हणणार. किंवा ही अशी रिंग दिलेली आहे, सिंगल बॉन्ड्स आहेत सगळे आणि ऑक्सिजन ॲटम आहे. जो फ्युरॅन आपण बघितला होता तसाच हा टेट्रा हायड्रो फ्युरॅन हा कंपाऊंड, याला आपण हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक टाइप ऑफ कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे हे क्लासिफिकेशन ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन केलेलं आहे. याच्यामध्ये 2 क्लासेस आहेत, ओपन चेन किंवा क्लोज चेन कंपाऊंड्स. ओपन चेन कंपाऊंड्स म्हणजे होमोसायक्लिक, कार्बोसायक्लिक, ते ॲलिसायक्लिक आहेत, एरोमॅटिक आहेत. एरोमॅटिक मध्ये बेन्झिनॉइड कंपाऊंड्स आहेत, नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. प्रत्येकाचं उदाहरण तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. असेच क्लोज चेन कंपाऊंड मध्ये होमोसायक्लिक कंपाऊंड्स, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये कार्बोसायक्लिक त्यांना म्हणतात. हेटेरोसायक्लिक मध्ये हिटेरोसायक्लिक एरोमॅटिक आहेत, हिटेरोसायक्लिक नॉन एरोमॅटिक टाइप ऑफ कंपाऊंड्स आहेत. प्रत्येकाचं एक उदाहरण तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. मला वाटतं हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन तुम्हाला समजले. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.